नाशिकमध्ये 7 पोलिसांची कोरोनातून मुक्तता झालेली आहे। त्यांच्यावरती यशस्वी उपचार केल्यानंतर त्या 7 जणांची रुग्णालयातून सुटका करण्यात आलेली आहे। दरम्यान आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते प्रसार माध्यमांशी संवाद साधतात। ते काय बोलतात आपण बघूया। आज महाराष्ट्रामध्ये एकूण लेटेस्ट अपडेट मी सांगितलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम सांगतो की 25,000 आता 922 एवढ्या केसेस झालेल्या आहेत। जमेची बाजू नेहमीच या बाबतीत सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे की आजपर्यंत 5,547 पेशंट्स आपण डिस्चार्ज केलेले आहेत आणि मी आज सांगायला मला मनापासून आनंद की इथे आम्ही या ज्या कॉलेजला आलेलो आहेत जिथे पॉझिटिव्ह पेशंट्स होते या कॉलेजमध्ये आज आपण SRPFचे जवळजवळ या आणि इतर मिळून जवळजवळ 27 आणि 5 असे जवळजवळ 33-34 SRPFचे बरे झालेले पेशंट्सला आज डिस्चार्ज देऊन इथले कमिशनर्स, IG, SP आणि इथले काही लोकप्रतिनिधी असे सर्वांनी मिळून त्यांचाही या निमित्ताने सगळ्यांना डिस्चार्ज दिलेला आहे। त्यामुळे मी या डिस्चार्जवर आवर्जून भर देतो आहे। एकूण या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये एकूण आपण 55 लाख लोकांची सर्व्हिलन्स केलेलं आहे। घर टू घर जाऊन सर्व्हिलन्स करण्याचं काम केलेलं आहे। 12,923 टीम्स आहेत एकूण आणि कंटेनमेंट झोन महाराष्ट्रामध्ये एकूण 1289 आहेत। मृत्यूदर जो पूर्वी 7 पर्यंत गेला होता तो आता 3.7 पर्यंत आलेला आहे। म्हणजे मृत्यूदराचं प्रमाण निश्चित प्रकारे खूप आटोक्यात आणण्याचं काम केलं आणि जे डबलिंग रेट आहे तो सुद्धा आता 10च्या वर गेलेला आहे। त्यामुळे ती सुद्धा एक जमेची बाजू महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेण्याची गरज आहे। आज एक नवीन गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एक टास्क फोर्स आयुषचं मी नेहमी सांगत होतो की आयुषचं मंत्रालय यांनी खूप मोठ्या पद्धतीनं ट्रायल्स घेऊन होमिओपॅथी आणि आयुर्वेदा या संदर्भातील काय घ्यावं, काही एखादं त्यात ट्रीटमेंट प्रोटोकॉल सुद्धा आहे, काही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा आहे आणि दररोज साधारणपणे जनतेने सर्वांनीच घ्यावं अशा संदर्भाने काही सुद्धा सूचना आहेत। त्यामुळे या सगळ्याच गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आज एक महाराष्ट्रामध्ये डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जे DMER पण आहेत, डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, ते आहेत। डॉक्टर कोहली आहेत की जे आपल्या आयुषचे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर घोलप आहेत। यांच्या माध्यमातून युनानी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदा यांच्या तिघांचीही आयुष असलेल्या या मंत्रालयाने च्या अनुषंगाने एक कमिटी आपण गठीत केलेली आहे आणि मला असं वाटतं की सर्वदूर याचा खूप चांगला दृश्य परिणाम दिसतोय आणि म्हणून याची सुद्धा माहिती महाराष्ट्राच्या जनतेला असावी की आयुष मंत्रालयाने केलेल्या शिफारसी त्याचं अंमल करावं असंही मी या निमित्ताने आवर्जून सांगेन। तर महाराष्ट्राच्या या काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्यानंतर महाराष्ट्राच्याही जनतेला मी हेही सांगेल की आपण कोरोनाच्या संदर्भात खूप भीती बाळगण्याची, अशी मनात भीती बाळगण्याची गरज नसते किंवा अशी काळजी घेऊन गावागावात, ग्रामीण भागात तर अगदीच लोक काळजी करतायत। जरूर काळजी म्हणजे मला म्हणायचं की सतर्क राहणं आवश्यक आहे, जागरूक राहणं आवश्यक आहे, शिक्षण घेणं कोरोनाच्या संदर्भात आवश्यक आहे, पण असं घाबरून जाण्यासारखा काही विषय नसतो। संख्या वाढते परंतु या संख्येच्या अनुषंगाने आपल्याला ती वाढू नये यासाठीचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत, जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डायरेक्शन्स आहेत, या सगळ्यांचं तंतोतंत पालन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा करतोय, प्रत्येक तालुका करतोय नव्हे, त्याच्या सातत्याने आढावा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण सातत्याने घेत आहोत। त्यामुळं एक नक्कीच आहे की आपण राईट डायरेक्शनला चाललेलो आहोत। माननीय प्रधानमंत्रींनी सुद्धा जी मध्ये हे घेतलं त्याच्यात कुठेही आपण चुकतो आहोत अशातला कुठलाही भाग नाही आहे। ठीक आहे, काही मुंबईची कॉम्प्लेक्सिटी आहे, पुण्याची कॉम्प्लेक्सिटी आहे, जिथे जिथे स्लम्स आहेत, आता मी मालेगावमधून आलो, मालेगावची कॉम्प्लेक्सिटी आहे। तर या कॉम्प्लेक्सिटी म्हणजे हा वेगळेपण आहे, तर तो एकदम त्याच लाईन दोरीमध्ये मोजल्या जात नाही। तर त्या कॉम्प्लेक्सिटीला घेऊन
जी गुंतागुंत मी म्हणेल त्या गुंतागुंतीला घेऊन जरूर काम करतायत सगळे लोक, यंत्रणा काम करते. आम्ही पण त्याच्यात अधिक रिझल्ट ओरिएंटेड कसं राहील, इफेक्टिव्ह कसं राहील, परिणामकारक कसं राहील या दृष्टिकोनातूनच आम्ही सुद्धा सातत्याने जिथे हॉटस्पॉट्स आहे तिथे जाऊन बैठका घेऊन रिझल्ट्स कसे मिळतील आणि मुख्य काळजी मला जी वाटते मृत्यूदर कसा कमी होईल याकडं आमचा अधिक कटाक्ष असतं. त्यामुळं सगळीकडेच आम्ही ती गोष्ट कटाक्षाने पाळतो आहोत. आज मालेगावमध्ये सुद्धा, काल औरंगाबादमध्ये सुद्धा जिथे नंबर्स वाढत आहेत त्या अनुषंगाने आम्ही खूप डिटेल्समध्ये मायक्रो प्लॅनिंगमध्ये लक्ष घातलं. कंटेनमेंट झोन जे असतात त्या कंटेनमेंट झोनमध्ये अंतर्गत जे सर्व्हिलन्स व्हायला पाहिजे किंवा जे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होऊन संख्या कंटेनमेंट झोनमध्ये वाढू नये या दृष्टिकोनातून जी काळजी घेतली पाहिजे ती सगळी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने प्रशासन काम करत आहे. जास्तीचे कंटेनमेंट झोन होऊ नये म्हणजे जास्तीचा संसर्ग होऊ नये. ज्या कंटेनमेंट झोनमध्ये जे काही पॉझिटिव्ह असतील त्यापेक्षा नवीन संसर्ग होऊन नवीन कंटेनमेंट झोन्स करण्याची पाळी येऊ नये ह्याही बाबतीतली दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा त्या बाबतीतही काळजी घेण्यात येते. तर या सगळ्या सूचना दिल्यानंतर आपण खास करून मी मालेगावच्या संदर्भाने एवढंच सांगेल अधिक व्यवस्थितपणे की मालेगावमध्ये 2-3 नवीन गोष्टी केलेल्या आहेत की साधारणपणे आम्ही तिथे पुढची वाढत असलेली संख्या इथली आता संख्या तिथे वाढती असं माझं मत नाही आहे. आज मालेगावची स्थिती जर बघितली तर मालेगावमध्ये संपूर्ण मालेगावमध्ये 100 पेशंट्स आहेत, ॲक्च्युली ॲडमिटेड पेशंट्स, आणि त्यामुळं 560 पेशंट्स एकूण होते. त्यापैकी नवीन पॉलिसीमुळे 250 पेशंट्स डिस्चार्ज झालेले, 250, आणि काही जे SRPFचे जवान जवळजवळ 200-250 जे बाधित झाले होते मालेगावमध्ये ते तिथे ॲडमिटेड नाही आहेत, ते इथे 150 ॲडमिट आहे, काही जालन्याला पण ॲडमिट आहे. त्यामुळे मालेगावच्या हॉस्पिटलमध्ये 100 आहेत. तिथे असलेली जी काही 3 कॅटेगरीजचे हॉस्पिटल आहेत त्या तिन्ही कॅटेगरीजच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पद्धतीनं बेड्स उपलब्ध आहेत आणि साधारणपणे 15 ते 25-30% बेड ऑक्युपन्सी आहे असंही मी मुद्दाम पूर्ण अभ्यासाअंती सांगेन. त्यामुळे तिथे काही परिस्थिती कुठली हाताबाहेर गेलेली अशातला अजिबात भाग नाही आहे. परंतु वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आणखीन पण जास्त बेड्स निर्माण करण्यासाठी तिथं हाज हाऊस ईस्टर्न मालेगावसाठी आणि MSG एक मोठं व्यवस्था ही पश्चिम मालेगावसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचं पण आम्ही जाऊन निरीक्षण केलं आणि ती व्यवस्था आजपासून सुरू होती आहे. त्याचबरोबर तिथे ऑक्सिजनसुद्धा व्यवस्था कॉट्सच्या जवळ करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मला हे सांगितलं पाहिजे की लॅब्सची एक मोठा प्रश्न होता की तिथले जे काही लॅबॉरेटरीचे जे टेस्ट्स असतात त्या टेस्ट करण्यासाठी नाशिक कमी पडत होतं आणि इथे जरा टेस्ट कमी होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या टेस्टला उशीर लागत होता आणि म्हणून आम्ही स्पेशल केस म्हणून पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये 300चा कोटा एक्सक्लुझिव्ह मालेगावसाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं 24 तासाच्या आत, नवे मी म्हणेल 15-16 तासाच्या आत त्यांना रिपोर्ट मिळेल अशी व्यवस्था, पक्की व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अवघ्या 3 दिवसाच्या आतमध्ये धुळ्यामध्ये सुद्धा 450 प्रतिदिन त्या ठिकाणी टेस्ट्स वाढवता येतील अशी एक नवीन लॅब सेटअप केली जाते आणि त्यामध्ये सुद्धा मालेगावचा मोठा वाटा आपल्याला देता येईल. म्हणून मालेगावसाठी काय काय केलं आहे तर टेस्टिंग फॅसिलिटीचा जो प्रश्न पडला होता की कधी कधी 4-4 दिवस टेस्टिंगचे रिपोर्ट्स येत नाहीत आणि पेंडन्सी खूप वाढली होती, तर तो विषय कायमचा आपण मालेगावचा सोडवला आहे. तिथे काही नवीन 2 हॉस्पिटल्सची व्यवस्था केलेली आहे. तिथे आम्ही आता बदल्यांच्या माध्यमातून, डेप्युटेशनच्या माध्यमातून जेवढे काही 200 खाटाचं हॉस्पिटलला लागणारी आम्ही बरेचसे दिलेत, पण जे आणखीन जॉईन झाले नसतील त्या जागेवर सुद्धा लोक जॉईन होतील याची खात्री आम्ही करून घेतो. काहींना कारवाई करावं लागेल तर ती कारवाई आपल्याला करावी लागेल. त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा एक मोठा मुद्दा तिथं होता की नॉन कोविड पेशंटसाठी प्रायव्हेट हॉस्पिटल सर्व्हिस देत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्सची मी आता जे कमिशनर आता नव्याने जे तिथे आयुक्त नेमलेले त्यांचंही आम्ही पूर्ण माहिती घेतली, तर त्यांनी सांगितलं आता OPD सुरू झालेले, अजून IPD सुरू नाही आहे आणि त्यामुळे त्या IPD पण सुरू झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही
कटाक्षाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. कलेक्टर्स त्या बाबतीत अत्यंत बारकाईने लक्ष देऊ नये, कमिशनर लक्ष देऊ नये आणि जे लोक खरोखर IPD सुरू करणार नाहीत तर एखाद दोन लोकांवर जरा कडक कारवाईसुद्धा करावी लागेल तशा सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आज उद्या कारवाईसुद्धा होईल आणि नर्सिंग होम ॲक्टचं जो अनुषंगाने जे लायसन असतं ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी रद्द केलं जाईल. त्यामुळं अशा काही महत्त्वाच्या ठळक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि प्रामुख्याने तिथे जे काही आज डॉक्टर्सचा थोडाफार संख्येचा कमी जास्त अभाव आहे म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही प्रामुख्याने मी एक सांगेल की टेलिमेडिसिन आणि टेलिरेडिओग्राफी 2 गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. 2 दिवसाच्या आतमध्ये टेलिरेडिओग्राफी सुरू होईल की जिथे आपण चेस्टचा एक्सरे घेऊन रिअल टाईम त्यांना डायग्नॉसिस करून त्या संदर्भातला काय उपाय करायला पाहिजे किंवा उपचार केला पाहिजे या संदर्भातलं काम तिथं आपण सोपवलेलं आहे. 2 दिवसामध्ये टेलिरेडिओग्राफी सुरू होती आहे आणि उद्या परवापासून टेलिमेडिसिनसुद्धा सुरू होती आहे. आज एवढ्या मोठं नाशिकमध्ये कितीतरी मोठे नामांकित हॉस्पिटल्स आहेत, नामांकित डॉक्टर्स आहेत. त्यांची टीम कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर माझ्याबरोबर होते, माने साहेब, कलेक्टर साहेब होते, सूरज मांडेजी, SP मॅडम होत्या, सिंग, आमच्या सगळेच जण होते, कोण नाही असं नाही, सगळेच जण होते, IG होते. सगळ्यांनीच तिथे इथले जे काही टास्क फोर्स करण्यात येईल तिथून सुद्धा रोजच्या रोज मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीतली व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे काही रिक्त जागा असतात कलेक्टरला एवढे अधिकार दिलेले आहेत की विशेषज्ञ म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर्सपासून नर्सेस, MPWs किंवा वॉर्ड बॉईज पर्यंत 100% जागा ह्या कलेक्टर भरू शकतात. पगाराचा विषय जो आहे तो NHM मधून केला जाईल, अन्यथा त्यांच्याही याच्यातून इथल्या तुमच्या DPDCतून केला जाईल. पगाराचा विषय नसतो, या सगळ्या गोष्टी केल्या जातील. इक्विपमेंट वाईज म्हणाल तर हॉस्पिटल्सला सर्व पद्धतीचे इक्विपमेंट्स दिल्या गेलेले आहेत, कुठली तिथं आता उणीव राहिलेली नाही. जरी काही कमी जास्त असेल, आता तिथं 15 व्हेंटिलेटर्स आहेत, एकही पेशंट व्हेंटिलेटरवर नाही. मालेगावची परिस्थिती खूप सुधारलेली आहे. लोकांचे जर आता पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीनं कमी झालेलं आहे. तुम्ही जर काल परवात बघितलं तर हार्डली 5, 10, 4-5 वर आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात मालेगाव कम्प्लिटली आपण जसं म्हणतो तो कर्व हा फ्लॅटन झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या आठवड्याच्या आत 100% कमी होईल असं मला पूर्ण विश्वास आहे आजच्या बैठकीच्या नंतर आणि तिथले लोकही त्या ठिकाणी काम करत आहेत. तर मला असं वाटतं की सामान्य रुग्णालयाचा एक विषय जो आहे तिथला आपण जास्त अधिक चांगल्या पद्धतीनं करतो आहोत. तर मला या निमित्ताने एकच सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून आता आपण शेवटी इकॉनॉमी ही सुद्धा ओपन अप व्हावी अशी अपेक्षा आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा 4था लॉकडाऊन होईलच हे संकेत दिलेले आहेत. आता हा 4था लॉकडाऊन करण्यासाठी 17 तारखेच्या नंतर कुठे तो लॉकडाऊन राहील तर त्या बाबतीत राज्यांकडून माहिती मागितली आहे. 15 तारखेपर्यंत प्रत्येक राज्यांनी आम्हाला कसा लॉकडाऊन पाहिजे याबाबतची माहिती माननीय प्रधानमंत्र्यांना कळवायची आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा काल VC घेतली, कलेक्टर्सला आणि सगळ्यांनाच सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला काय हवं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कळवा. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की शेवटी अर्थकारणचा गाडाही हा चाललाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ग्रीनमध्ये तर आज आपण ओपन केलेलंच आहे, परंतु पुढच्या काळातही बाउंड्रीज बंद ठेवून आतमधल्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवायला अडचण असणार नाही. जरूर हॉटस्पॉट जिथे आहेत, जिथे कंटेनमेंट झोन्स आहेत ते बंदच राहतील, ते चालू करण्याचा कुठलाही प्रश्न येणारच नाही. परंतु एक नक्कीच आहे की इंटरस्टेट म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या संख्येने वाढलं आहे आणि त्या अनुषंगाने एका जिल्ह्यात 50,000, 25,000, काही ठिकाणी लाख लोक मुंबईतून, पुण्यातून आपापल्या पद्धतीनं जे पोट भरायला मुंबई, पुण्याला, कदाचित नाशिकला गेले असतील ते आपापल्या गावात जात आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रमाणातले केसेस वाढतील. परंतु जरी केसेस वाढल्या तरीसुद्धा मी आत्ता जसं सांगितलं तसं काळजी घ्यायची आहे, स्वतःची तब्येतीची काळजी घ्यायची आहे, इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती शरीराची वाढवायची आहे, चांगलं जेवण खावण असेल किंवा
इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनचे आवर्जून प्रयत्न असतील. या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यायचं आहे, व्यायामावर लक्ष द्यायचं आहे, बाकीच्या सगळ्या झोप आणि बाकीच्या गोष्टीवर तब्येत चांगली ठेवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. पण आपली अर्थकारण चालू राहावं असंच माननीय प्रधानमंत्री किंवा अन्य अनेक माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मत आहे. आपल्याही माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच गोष्टी कटाक्षाने सांगितल्यात. त्यामुळं आता जसं पूर्वी होतं की जान भी और जान है तो जहान है, तर जान भी और जहान भी असं दोन्ही गोष्टी पाहिजेत असं जर असेल तर आपल्याला याचा बॅलेन्स करत करत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर मला असं वाटतं की याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून इंटरस्टेट आता आपण अलाव केलेलं आहे. बाहेर राज्यातल्या लोकांना मोठ्या पद्धतीनं आपलं राज्य सरकार आज शेकडो हजारो बसेसनी मोफत पद्धतीनं इतर राज्यामध्ये त्यांना पोहोचवण्याचं किंवा बाउंड्रीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. आपल्या राज्यामधले सुद्धा बाहेरचे लोक आपण घेऊन येतो आहोत. त्यामुळे हा जो काही मागच्या 2-3 आठवड्यापासून राहिलेला जो एक स्टकअप झालेले जे लोक आहेत त्यांना आपापल्या घरी येऊ दिलं पाहिजे. ही एक मानवतेचा आणि माणुसकीचा दृष्टिकोन घेऊन मला वाटतं हे काम योग्य पद्धतीनं केंद्र आणि राज्य शासनाने ठरवून केलं जातं आहे. मला आता एवढंच वाटतं की जे काही लॉकडाऊन रिलीजचे जे काही प्रोटोकॉल्स प्रत्येक कलेक्टर्स काढतायत त्याचं जरा काळजीपूर्वक अनुकरण जनतेने करावं. योग्य पद्धतीनं सरकारच्या आणि शासनाच्या ज्या सूचना दिल्या जात आहेत त्याचं अनुपालन करावं, योग्य सहकार्य करावं, प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं द्यावा एवढीच अपेक्षा करेल. बिझनेसेस चालू राहिलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, या बाबतीत आता कोणाचं दुमत नाही आहे. आणि त्यामुळे लोकांनाही खूप अडचणी आहेत, व्यापाऱ्यांनाही खूप अडचणी आहेत, उद्योजकांच्याही अडचणी आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला नीटनेटक्या बॅलन्स करून करायच्यात. असंही नको की आपण जे केलेलं एवढं मोठं कार्य आहे ते सगळंच पाण्यात जावं, अशातलाही भाग नाही. पण आपल्याला आयुष्यभरात आता जरा म्हणजे काळजी ह्या सगळ्या गोष्टीची घ्यावीच लागेल. पण आता अलीकडच्या लगतच्या काळात हे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हा कटाक्षाने भाग करावं लागेल. तर मला वाटतं की या सगळ्यांचंच भान महाराष्ट्राची जनता ठेवेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. सर लॉकडाऊन संदर्भात आपण लॉकडाऊन संदर्भात आपण जो अहवाल देणार आहोत त्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असणार आहे? मला असं वाटतं की काल झालेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबरच्या चर्चेमध्ये जे अनेक कलेक्टर्सनी सुद्धा जे भावना व्यक्त केलेली आहे, ग्रीनमध्ये तर काही विषय नाही आहे, पण फक्त आता मुंबईसारखं मेट्रो शहर आहे. अगदी आता मुख्यमंत्री जे दिल्लीचे आहेत ते काय म्हणाले की त्यांचं एवढं मोठं महानगर जे आहे ते 7-8-10 जिल्ह्यांमध्ये आहेत. आता सगळेच जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्यांचे. मग जर जिल्हानिहाय रेड झोन जर उठवायचं नसेल तर मग पूर्ण दिल्ली बंदच ठेवावं लागेल. त्यांचं म्हणणं काय होतं की जिथे जिथे हॉटस्पॉट्स आहेत ते सोडून बाकीच्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवाव्या. आज मी औरंगाबादला होतो. औरंगाबादला काल आणि औरंगाबादला बघितल्यानंतर काही ठराविक पॉकेट्स आहेत. अक्षरशः एका गल्लीत 100 लोक आहेत. एका गल्लीत म्हणजे एका घरात जर का नातेवाईकांनी जवळची जर का ते असतील तर 50-60 एका गल्लीत एका जवळचे लोक. मग त्या 60 लोक त्या 70 लोकांमुळे पूर्ण औरंगाबाद शहर 10 लाख लोकांचं 20 लाख लोकांचं बंद ठेवायचं का? तर मला असं वाटतं की पूर्ण शहर बंद ठेवायची आवश्यकता नाही. आणि तसं माझं वैयक्तिक मत आहे की तसं असूही नाही. आणि माननीय मुख्यमंत्री याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील सुद्धा. केंद्र शासनाकडून सुद्धा अशा सूचना येतीलच असा मला खात्रीदायक विश्वास आहे की येणाऱ्या काळात अख्खी मुंबई बंद ठेवण्यापेक्षा जे काही हॉटस्पॉट्स आहेत तेवढे सोडून बाकीची जिथे एकदम ग्रीन आहे तिथे चालू ठेवाव्यात. आता सध्या एकदम 100% सगळं ओपन होईल असं अजिबात नाही. अजून शाळा कॉलेजेस माननीय प्रधानमंत्र्यांचं सुद्धा मत आहे की ओपन होणार नाही. आमच्या पब्लिक गॅदरिंग्स कार्यकर्त्यांच्या आणि पब्लिक पक्षाच्या होणार नाही. धार्मिक स्थळं लगेच इतक्या लवकर ओपन होणार नाही. परंतु आता टेक्नॉलॉजीचा वापर करून स्कूल्स कायम बंद ठेवता येणार. जून महिन्यात जर स्कूल्स ओपनच करायच्या तर त्या ऑनलाईन पद्धतीनं चालू कराव्या अशी त्यामागची अपेक्षा राहील. अशा नवीन नवीन उपाय केल्या पाहिजे. आपण लग्न थांबलेत का करणं नाही, लग्न चालू आहेत. पूर्वी 5,000 4,000 1000 2,000 लोक राहायचे, आता 20 लोक 10 लोक 20 लोक 25 लोक राहून लग्न चालतं. त्यामुळे जग थांबत नसतं, जग चालावंच लागेल. आणि वी हॅव टू लिव्ह विथ दिस व्हायरस. आपल्याला व्हायरस कारण आत्तापर्यंत जसं मी म्हणतो ना की इन्फ्लुएन्झा मागे होऊन गेलेला आहे, स्वाईन फ्लू होऊन गेलेला आहे, अनेक व्हायरसेस होऊन गेलेत. आता आपण त्यांच्याबरोबर राहतो. याचा अर्थ तो कम्प्लीट मुळासकट त्याचं उच्चाटन झालेलं नाही.
आजही आता पावसाळा सुरू झाल्यानंतर काही ना काही केसेस प्रत्येक जिल्ह्यात आढळतात आणि असतात आणि काही मृत्युमुखी पण पडतात असंही आहे. तर मला असं वाटतं की या व्हायरसला सुद्धा एक प्रकारे आपण आता, मला असं वाटतं की वैयक्तिक स्वच्छता, सामूहिक स्वच्छता, म्हणजे मला म्हणायचं की पब्लिक डोमेनमधली जी स्वच्छता असते ती पाळली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग कायमस्वरूपी सध्याच्या काळात पूर्ण आपण च्या या सगळ्या विषय संपेपर्यंत नक्कीच पाळला पाहिजे. मास्क कायम वापरलंच पाहिजे. मी फक्त बोलण्यापर्यंत आता हे मास्क काढलं आहे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने. वास्तविक हे मास्क आता आपण वापरण्यावर भर दिला पाहिजे. जरूर घरी सोडा पण बाहेर पडतो त्यावेळेस वापरलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी करून आपल्याला आपल्या दररोजचं जनजीवन सुरळीत ठेवावं लागेल आणि दररोजचं जनजीवन आता मला वाटतं नॉर्मल्सीला आणावं लागेल आणि ते आणण्याच्या दृष्टिकोनातून आता आपण प्रयत्न करत आहोत. सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी केरळाचा जो अम्ब्रेला पॅटर्न आहे तो आपण आणण्याचा काही विचार करतोय का? निश्चित लॉकडाऊन प्रकारे 4 मध्ये मला असं वाटतं की राज्याच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्री, वेगवेगळे लोक खूप वेगवेगळे पॅटर्न्स करतायत. इवन आता माझं बऱ्याच लोकांची आर्थिक दृष्टिकोनातूनच्या सुद्धा वेगवेगळे आता MSMEsला पॅकेजवरून दिल्या गेलं आहे. राज्य म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, मला वाटतं की जो काही आपला सॉरी तर सॉरी मला म्हणायचं की बऱ्याच वेळचं बोलतो अम्ब्रेला पॅटर्न. ठीक आहे सर. यू टेक अ ब्रेक. लाईव्ह असेल तर प्रॉब्लेम नाही काही हरकत नाही. लाईव्ह आहे पण तुम्ही ब्रेक घ्या. डोंट वरी. तुम्ही मंत्र्यांचा आधी माणूस आहात, चांगले माणूस आहात. नाही, अम्ब्रेला पॅटर्न असो नाहीतर अन्य मला वाटतं काही चांगल्या सूचना असो, प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या टीम्स आहेत त्या लावून सूचना करतायत. तर ज्या चांगल्या सूचना आहेत त्या नक्कीच केंद्र शासन सुद्धा आपल्याला कळवेल आणि आपण सुद्धा स्वीकारू. अडचणीचा काय विषय. केरळा पॅटर्न चांगला आहे, स्वीकारला जाईल. तर नवीन ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत 10 दिवसानंतर डिस्चार्ज देणं किंवा लक्षण असतील क्लोज कॉन्टॅक्टमध्ये तर त्यांचं टेस्ट नाही करायचं, हे आपण लागू करतोय का? आणि 100% आपण लागू करतोय. कारण शेवटी कसं असतं की ICMR जे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ह्या इन्स्टिट्यूटनी अनेक ट्रायल्स घेतल्यानंतर आणि जागतिक स्तरावर सुद्धा ह्या गोष्टी तपासल्या जातात आणि नंतर त्या गाईडलाईन म्हणून येतात. त्यामुळं मी एवढंही आम्ही विचारलं की बाबा, कारण याचा पाठपुरावा मी सातत्याने करत होतो. आता एक विचार करा की आपल्याकडे ज्या टेस्टिंग लॅब्स आहेत, दर 14 दिवसानंतर जेवढे लोक ॲडमिट आहेत त्या सगळ्यांचे 24 तासात 2 स्वॅब्स घेऊन ते जर निगेटिव्ह आले तर त्यांना डिस्चार्ज करा, अशी पॉलिसी होती. आता ते करण्याची गरज नाही. 14 दिवसाचं ते 10 दिवसावर आलं आणि एकही स्वॅब टेस्ट घेण्याची गरज नाही. जर असिम्प्टमॅटिक असेल तर 100% त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. त्यांची त्यांच्यामध्ये जी काही डिफेन्स मेकॅनिझम आहे ती इतकी स्ट्रॉंग झालेली असते की ते कुणाला इन्फेक्ट करत नसतात. किंबहुना त्यांच्या प्लाझ्मा घेऊन, त्यांचं ब्लड घेऊन प्लाझ्मा तयार करून आपण प्रयोग पुण्यामध्येही करतोय आणि मुंबईमध्येही करतोय. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की असं काहीही म्हणजे त्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही. 10 दिवसात डिस्चार्ज न टेस्ट करता केले जातील अशी पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सर्व राज्यांमध्ये स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला सांगितली. आपल्या राज्यांनी ती स्वीकारली. 10 दिवसात कुठलंही सिम्पटम नसेल तर आपण ताबडतोब डिस्चार्ज करत आहोत. या पॉलिसीमुळे अनेक बेड्स इमिजिएटली रिकामी होत आहेत आणि त्यामुळे जे बेड्स उपलब्ध होणार नाहीत असं जे वाटत होतं ते 100% आता सिरियस पेशंट्सला किंवा माइल्ड आणि मॉडरेट टाईप पेशंट्सला सहज पद्धतीनं उपलब्ध होते. सर, मालेगावमध्ये दिवसागणिक पोलिसांची संख्या विशेषतः वाढती आहे. आज देखील जे अहवाल आले त्याच्यामध्ये वय वर्ष 50पेक्षा अधिक असलेल्या पोलिसांची संख्या अधिक आहे. आपण गृह विभागाला याबाबत काही सूचना देणार आहात का की 50पेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना ड्युटी लावू नये याबाबत? मला वाटतं गृह विभागाने, माननीय अनिल देशमुख साहेबांनी आणि यांनी सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की 50पेक्षा वरच्या व्यक्तींना त्यांनी डायरेक्टली जिथे खास करून
व्हायरल लोड आहे अशा ठिकाणी तरी जाऊ नये. त्यांनी ऑफिसमध्ये राहावं. ड्युटीचा सुद्धा प्रकार असतो, त्यामुळं त्यांनी खूप एक्सपोज स्वतःला करू नये असा त्यातला मुख्य भाग आहे. परंतु त्यांनी ड्युटी करावी पण एक्सपोज करू नये या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. मालेगाव महापालिका आयुक्त आज बाधित, त्यांचा रिपोर्ट आला आहे, उपायुक्तांचा आला आहे, जळगाव जिल्हा परिषदेचे CEO बाधित झाले. तर हे जे सगळं प्रशासनातले महत्त्वाचे जे मोरे जे सगळं हँडल करतात तेच बाधित होतात. तर यासाठी आपण पर्याय म्हणून काही करतो आहोत काय, ते हे होऊ नये किंवा किमान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाधा होते? नाही, मला असं वाटतं की शेवटी बघा तिथे व्हायरल लोड आहे, त्यामुळे साहजिक आहे की एवढं काम करत असताना कदाचित पॉझिटिव्ह ते आले असतील. आज ते माझ्या काही बैठकीला नव्हते. मला बऱ्याचदा लोक असं म्हणतात की माझ्या बैठकीला होते का. मी होतो, कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर होते, कलेक्टर होते, IG होते, SP होत्या. आम्ही उतरलो गाडीतून, त्यावेळी ते तिकडे गर्दीमध्ये होते पलीकडे, परंतु आमच्या म्हणजे आल्यानंतर त्यांना त्यावेळेस रिपोर्ट आला असेल तर त्यांनी स्वतःच बाजूला गेले. परंतु माझ्या बैठकीमध्येही ते नव्हते. आणि आम्ही उतरल्या माझा नेहमीचा पद्धत असते की लोकप्रतिनिधींना अगोदर भेटायचं. त्यामुळे तिथले सन्मान्य आमदार, माजी आमदार, महापौर आणि तिथले काही नगरसेवक सगळे जे बसलेले होते त्यांना मी 5 मिनटं बसून चर्चा केली. त्यावेळी ते खूप लांब कुठेतरी उभे असतील. आम्ही त्यांना फक्त उभ्या बसून चर्चा केली आणि मग आमची खरी बैठक जी आहे, जी तास दीड तास आम्ही अर्धा एक तास चांगली डिटेलमध्ये घेतली की काय करायला पाहिजे उपाययोजना. तर त्यावेळेस त्यांना आल्या म्हणजे मी आलो त्याच वेळेस कदाचित त्यांना कळालं होतं, त्यामुळे ते तिथून निघून गेले होते. त्यामुळे आमच्या बैठकीत ते नव्हते आणि आमच्या कुठल्याही जवळचा तो विषय नव्हता. त्यामुळे कधी कधी माध्यमं पण असं म्हणतात की नाही आता मग आमची इथली सगळी नाशिकची टीम आता काय होम क्वारंटाईन करणार का. तसला कुठलाही प्रकार नाही आणि आम्ही सक्षम आहोत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत आणि इथली नाशिकची सगळी अधिकाऱ्यांची सगळी टीम होती. तसला कुठलाही विषय नाही. हे नक्की आहे तुमचा हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की अधिकारी वर्गांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जरूर जे फ्रंटलाईनर्स आहेत त्यांनी स्वतःची सगळी काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरले पाहिजे, प्रचंड दूर अंतर ठेवलं पाहिजे, सातत्याने हात धुवून कुठल्याही परिस्थितीत स्वतःला इन्फेक्ट नाही व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे. माझी नम्र विनंती आहे या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना, पोलीस विभागाला, डॉक्टर्स मंडळीला, नर्सेसला आणि सर्वच आमच्या फ्रंटलाईनर्सला, इव्हन तुम्हाला सुद्धा की तुम्ही सुद्धा सगळे माध्यमातले लोक काळजी घ्या. आणि एक आहे की शेवटी जरी झालं तरी घाबरायचा काही विषय नाही, बरे होतोच आपण, असा काही प्रॉब्लेम नाही, बरे होणार सगळे, तसा काही प्रॉब्लेम नसतो. पण होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घ्यावी अशा दृष्टिकोनातून आपल्याला सूचना. बंधपत्र पारिचारिका सातत्याने गेल्या 4-5 दिवसापासून काही गोष्टी जाणवत आहेत की जे नवीन अधिकारी नियुक्त झालेले की जी लोक रुग्ण म्हणजे की ती या ठिकाणी विलगीकरण कक्षात जायला तयार नाहीये तर तिथलेच मदरसे ॲक्वायर करावे आणि तिथलेच मशिदी सुद्धा ॲक्वायर कराव्या की ज्या ठिकाणी तिथे जायला लोकांना सहजतेने योग्य वाटतं आणि त्याला सकारात्मक सुद्धा प्रतिसाद त्या स्थानिकांकडनं मिळतो. अशा प्रकारचं काही नियोजन आहे प्रशासनाच्या माध्यमातून? नाही, बिलकुल आणखी मदरसे ॲक्वायर करण्याचं नाही. आता आम्ही हज हाऊस ॲक्वायर केलं. आता हज हाऊस ॲक्वायर केलं, आज मी तिथे जाऊन बघितली तिथली तयारी कशी आहे. औरंगाबादला सुद्धा मी काल बघितलं, तिथले एका मोठ्या मस्जिदीमध्ये व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं क्वारंटीन फॅसिलिटी असो किंवा CCC म्हणू आपण की जिथे एकदम असिम्टमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट्स ठेवायचे, तर अशा वेळेस जर त्यांना आता सध्या हे चालू आहे काय म्हणायचं, रमजानचा महिना चालू आहे, त्यांना जर वाटतं की त्यांची तिथे इबादत पण होईल म्हणजे भक्ती पण होईल आणि काही होईल, तर अशा वेळेस मस्जिद असो किंवा हज हाऊसेस असो या ठिकाणी सुद्धा जी व्यवस्था त्यांच्या सहमतीने तयार केलेली त्या ठिकाणी ती केली जाते. काय पारिचारिकांचा पगार 45,000वरून 25,000 करण्यात आला आहे कॉन्ट्रॅक्टला, बंधपत्र असलेल्या अधिकारीचा. तर नेमकं या महिन्यापासूनच हे सगळी सुरुवात झाली आहे. तर ज्या फ्रंटलाईनर्स आहेत त्यांचे पगार कमी करणं कितपत होईल? मला असं वाटतं काहीतरी चुकीची न्यूज आहे. असं अजिबात घडलेलं नाही. कुणाचाही पगार परिचारिकेचा कमी केलेला नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की असला कुठलाही विषय झालेला नाही. नवीन कुठलेही आदेश काढलेले नाही आहेत. एक नक्की आहे की NHM नॅशनल हेल्थ मिशनचे जे काही लोक असतात तर ते लोक काय असतात की जुने जे काही नियम होते त्यांचे, त्यावेळी त्यांचा पगार एक वेगळा होता. आता त्यांनी जे अलीकडच्या दीड वर्षातला जो पगार ठेवलेला आहे तो त्याच कामाला पण कमी पगार आहे. तर त्यांचं सारखं म्हणणं असतं की बाबा आम्ही काम सेम करतोय पण वेगवेगळे पगार का. तर हा पैसा जो असतो तो सगळा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, नॅशनल हेल्थ मिशनचा आहे आणि त्यांनी सूचना केलेल्या कामासाठीच त्या लोकांची, त्या परिचारिकांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे तो जो काही भेदभाव झालेला आहे तो भेदभाव मी सेंट्रल गव्हर्नमेंटशी चर्चा करून निश्चित प्रकारे दुरुस्त करण्याचं काम करणार आहे. आणि
हा नाही, मी जे बोललो NHMचं बोललो ना, बॉन्डेडचं काही केलंय का कधी? हो केला पण तो पहिल्यापासूनच आहे. नाही माझ्याकडे GR आत्ताचा 1 तारखेला बॉन्डेडला फक्त नाही पूर्वी बॉन्डेडला 25 होता का आपण? नाही, पहिलं रेग्युलर होतं बॉन्डेड हे आणि मेडिकल ऑफिसर त्यांना ते पैसे तर माझ्याकडे GR ची कॉपी आहे. नाही मला 45 त्यात स्पष्ट लिहिलंय 45,000चा पगार 25,000 करत आहोत असं स्पष्ट लिहिलंय 1 मेपासून. बॉन्डेडच्या हो. संदर्भात नाही, मी एक तुम्हाला जबाबदारीने सांगतो, कुठल्याही आमच्या ज्या राज्य शासनाच्या वतीनं नेमलेले जे काही किंवा आमचं जे धोरण आहे त्यात कुठलाही बदल केलं जाणार नाही, कुठल्याही त्याच्यामध्ये कमी केलं जाणार नाही, तसला कुठलाही विषय नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत जिथं काही तुम्ही म्हणताय की कमी झालेलं असेल तर ते निश्चित प्रकारे जर काही झालेलं असेल तर ती दुरुस्ती केली जाईल, त्यात काही प्रॉब्लेमचा विषय नाही. एक लास्ट की बेसिकली तुम्ही बऱ्याच सांगितलं की बऱ्याच लॅब्सची माहिती दिली की त्या ठिकाणी ते अधिग्रहित करण्यात आलेले आहेत किंवा काही राखीव ठेवण्यात आले स्वॅबसाठी मालेगावसाठी वगैरे म्हणून सुद्धा. बऱ्याच खाजगी लॅबला सुद्धा जर का एकीकडे ही परिस्थिती तर बऱ्याच खाजगी लॅबला सुद्धा हे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले जात आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. काय सांगाल म्हणजे नेमकं की त्याच दरामध्ये खाजगी लॅब जर का तपासणी करून देत असेल तर तुम्ही ते पाठवू शकतात का? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की जी आता MVP ची लॅब आता आपण इथे उघडली आहे ही कधी इथे कधी 100 टेस्ट होतात, कधी एकही टेस्ट होत नाही, कधी 150 होतात, कधी 244 होतात. त्यांच्याकडे किट्सच अवेलेबल नसतात. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता की किट्स उपलब्ध आहे, मग किट्सचा सप्लाय जर का नसेल तर नेमकं काय होतं? हे नक्कीच आहे की नाशिकमध्ये मागच्या 2-5 दिवसात हे झालेलं दिसतंय. मी आत्ताच इथल्या मिसेस पवार ज्या आहेत त्यांचं कलेक्टरांचं एकत्र आत्ताच मीटिंग करून घेतली आणि हे नक्कीच आहे की मागच्या 1-2 दिवसात किट्स त्यांना व्यवस्थित सप्लाय झालेल्या नव्हत्या, त्यामुळे सुद्धा काही हे झालं असेल. परंतु किट्सचा सप्लाय व्यवस्थित राहील ह्याची पण दक्षता घेतली जाईल आणि ज्या प्रायव्हेट संस्था लॅब्स चालवत आहेत त्यांच्याकडून सुद्धा कुठलीही म्हणजे निष्काळजीपणा होऊ नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्यासाठी लागणारे जे काही ह्युमन रिसोर्स असेल म्हणजे मनुष्यबळ असेल, ट्रेंड मनुष्यबळ तो कमी पडता कामा नये किंवा त्यांच्यामध्ये कुठलीही अशी अडचण येता कामा नये की ज्यामुळे त्यांच्या लॅबच्या टेस्टिंग कमी व्हाव्यात. आता अलीकडे जवळजवळ म्हणजे नाशिकच्याच लॅबनी 250पर्यंत टेस्टिंग्स केलेल्या आहेत. आता काल 150 झाल्या, 180 झाल्या, तर अशा कमी होऊ नयेत असंच मी मिसेस पवारांना सुद्धा सांगितलंय आणि त्यांनी पण ती काळजी घ्यायची ठरवली. कलेक्टरांनी सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत आम्ही किट्स कमी पडू दिले जाणार नाहीत. त्यामुळे काही 1-2 दिवसात किट्सच्या उपलब्धतेमुळे असेल किंवा काही कारणामुळे असेल झाला असेल परंतु तो दुरुस्त केला जाईल, काय अडचणीचा विषय सर. परंतु ही जी लॅब देण्यात आलेली आहे पूर्णतः मॅन्युअली आहे. इतर भागांमध्ये ऑटोमॅटिक लॅब आहे. नाशिकची लॅब मॅन्युअली असल्यामुळे त्याला विशेषतः जास्त अडचण येते. नाशिक खरं तर मालेगाव हॉटस्पॉट आहे. नाशिकला भविष्यात लॅब लागणार आहे. आपल्याकडनं ही लॅब देण्यासाठी काही भविष्यात ही लॅब देण्यासाठी सुद्धा सर्वांना माहिती आहे. इवन मिसेस पवारला माहिती आहे, कलेक्टरांना माहिती आहे, भुजबळ साहेबांना माहिती आहे की मी स्वतः ICMRला खूप प्रयत्न करून नाशिकला लॅब दिलेली आहे. आता एकच आहे की मालेगावचा जो लोड आहे तो मालेगावचा लोड सगळा आम्ही धुळे किंवा पुणा याच्यावर टाकतोय. नाशिकवर दुसरा लोड कुठला असणार नाही. मला असं वाटतं की नाशिकची ही लॅब नाशिक शहर आणि ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण राहील असा विश्वास आहे. आणि या उपर सुद्धा जरी काही वाढवायचे असेल तरी वाढवणं, लॅबच्या टेस्टिंग्स वाढवणं आणि लॅब वाढवणं आता अजिबात अडचणीचा विषय नाही. त्याला ICMRकडे सुद्धा जाण्याची गरज नाही. त्याला थेट आपल्या राज्यामध्येच 2 ठिकाणी परमिशन दिलं जातात, एक मुंबई आणि एक नागपूर. थँक्यू सर. थँक्यू.